राधे राधे सगळ्यांना. आता सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात आपल्याला आपल्या अवतीभोवती खूप साऱ्या माशा दिसतात आणि आपण त्या माशांना हाकलतो, कारण त्या माशांमुळे कुठे ना कुठे घरात गंदगी फैलते किंवा जर्म्स ती फैलवू शकते. ती कुठेतरी घाणेरड्या ठिकाणून येऊन आपल्या फूड आयटमवर जर का बसली तर त्याच्यामुळे आपल्याला हेल्थ इश्यूज होऊ शकतात. म्हणून आपण तिला हाकलतो. तेच मधमाशा फुलांवर बसतात आणि त्यातून गोड रस ओढतात आणि मग त्या गोड रसापासूनच मध तयार होतं. हेच मध आपण बरेचदा औषध म्हणून यूज करतो किंवा कोणी कोणी त्याला ब्रेडवर किंवा पोळीवर लावून पण खातं आणि हे खूप चविष्ट असतं. ही मधमाशी गंदगी नाही फैलवत, म्हणून मग हिचं अलग महत्त्व आहे. लोक मधाचं उत्पन्न पण करतात आणि म्हणून मग ते लोक मधमाशा पण पाळतात. आपल्या लँग्वेजमध्ये जर का बोलायला गेलं तर मधमाशी म्हणजे असे लोक जे चांगले असतात, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार ठेवतात, योग्य मार्ग दाखवतात. आणि माशी म्हणजे असे लोक जे दुसऱ्यांबद्दल वाईट विचार ठेवतात, दुसऱ्यांना चुकीच्या मार्गावर ते लोक कसे चालतील याचा विचार करतात, दुसऱ्यांचा नुकसान कसा होईल असा विचार करतात. तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता, माशीमध्ये की मधमाशीमध्ये? आणि तुमच्या अवतीभोवतीचे लोक पण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात याचा पण थोडा विचार करा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.